तदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा तेव्हा अधर्माचा नाश करायला आणि पाप्यांचा संहार करायला मी पृथ्वीवर जन्म घेतो। या वचनाप्रमाणे आतापर्यंत भगवान विष्णूंना 10 अवतार घ्यावे लागले। भगवान परशुराम हा त्यापैकी 6वा अवतार। भगवान परशुराम हे पृथ्वीवरील 7 चिरंजीवांपैकी एक होत। इसवी सन पूर्व 5142 पृथ्वीवर प्रचंड अन्याय आणि दुराचार माजला होता। सगळीकडे हाहाकार पसरला होता। शस्त्राच्या आणि बळाच्या जोरावर विशिष्ट वर्गाने सत्तेचा गैरवापर करायला सुरुवात केली। सामान्य जनतेची लूट चालू होती। गोधन, स्त्रीधन, मौल्यवान धातू, रत्न, भरजरी वस्त्र यासह इतर जी काही संपत्ती असेल ती सामान्य प्रजेकडून जबरदस्तीने हिसकावून घेण्यात येत होती। प्रजेवर अनन्वित अत्याचार केले जात होते। तेव्हा प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घ्यायचं ठरवलं। वैशाख शुक्ल तृतीयेला रात्रीच्या पहिल्या प्रहरी प्रदोष काळात पुनर्वसू नक्षत्रात माता रेणुका आणि सप्तर्षी जमदग्नी यांच्या पोटी एका सर्वगुण संपन्न तेजस्वी अशा बालकाचा जन्म झाला। त्यावेळेस प्रत्यक्ष देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली। माता पित्यांनी त्या बालकाचं नाव भार्गवराम असं ठेवलं। भार्गवरामाला बालपणीच पिता महर्षी जमदग्नी यांनी वेदाभ्यास तसंच शस्त्रविद्येचं शिक्षण घेण्यासाठी महर्षी विश्वामित्र आणि महर्षी ऋचिक यांच्या आश्रमात पाठवलं। पुढे आपल्या गुरूंच्या आज्ञेवरून काही काळ त्यांनी हिमालयात तपश्चर्येत घालवला। घोर तपश्चर्येनंतर प्रत्यक्ष भगवान शिवजी त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला। परशुराम हे भगवान शिवाचे समर्पित अनुयायी होते। भगवान शंकरांनी त्यांचा जन्म पृथ्वीवरील दुष्ट, दुराचारी, अतिरेकी, राक्षस आणि गर्विष्ठ लोकांचा नाश करून धर्माचे रक्षण करण्यासाठी झाला असल्याचं सांगून आपलं परशु नावाचं शस्त्र भार्गवरामाला बहाल केलं। हे दिव्य शस्त्र सतत आपल्या सोबत ठेवावं असं सांगितलं। सोबतच चिरंजीव होण्याचं वरदान दिलं। भगवान शंकरांनी दिलेल्या परशुमुळे पुढे ते परशुराम या नावानं ओळखले जाऊ लागले। त्यानंतर भगवान परशुराम हे आपल्या स्वगृही परतले। त्यावेळेस जनपाव इथं असलेल्या एका पर्णकुटीत परशुरामांचे माता पिता वास्तव्यास होते। त्यांच्याकडे सुरभी नावाची एक स्वर्गीय गाय होती जी कामधेनूची कन्या होती। जेव्हा तिथल्या राजा कार्तवीर्य अर्जुनाला या गायीविषयी कळाले तेव्हा त्याच्या मनात या गायीबद्दल लालसा निर्माण झाली। राजा कार्तवीर्याने ऋषी जमदग्नींना ती गाय तात्काळ आपल्या गोशाळेत हजर करण्याचे आदेश दिले, परंतु ऋषी जमदग्नींनी त्याला नकार दिला। तेव्हा राजा कार्तिकेय ती गाय जबरदस्तीने घेऊन जाऊ लागतात। ऋषी जमदग्नी त्याला विरोध करतात। तेव्हा राजा कार्तिकेय त्यांच्यावर प्रहार करतो आणि सुरभी गाय घेऊन जातो। परशुरामांना या घटनेबाबत जेव्हा माहिती होते तेव्हा ते कार्तवीर्य राजाला गाय परत देण्याची विनंती करतात, परंतु राजा ती विनंती धुडकावून तर लावतोच, पण सोबतच राज्यातील भूमीवर पायही ठेवू देणार नाही असे ठणकावतो। परशुराम हातात परशु घेऊन राजाला युद्धाचे आव्हान देतात। तुंबळ युद्ध होते। परशुराम कार्तवीर्य राजाला पराभूत करून ठार मारतात। हा भगवान परशुरामांच्या जीवनातील अन्यायाविरुद्धचा पहिला संघर्ष होता। त्यानंतर भगवान परशुरामांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या सर्वच राजांचा बंदोबस्त करायला सुरुवात केली। ज्या राजांनी बळाचा वापर करून ऋषिकुळाकडून जमीन ताब्यात घेतलेली होती ती जमीन ऋषिकुळाला परत दिली। अन्यायी, अत्याचारी आणि सत्तांध अशा राजांच्या विरुद्ध भगवान परशुरामांना अनेकदा आपलं शस्त्र उचलावं लागलं।
माहूरगडाची श्री रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवता, तसंच 3.5 शक्तिपीठांपैकी एक. भगवान श्री परशुरामांची माता म्हणून रेणुका मातेला ओळखलं जातं. देवीचे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजानं बांधलं असल्याचं म्हटलं जातं. याविषयी एक कथा आहे. सतयुगात आणि त्रेतायुगात वडिलांची आज्ञा ही शिरसावंद्य मानली जायची. राजा दशरथाच्या आज्ञेवरून प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात गेल्याची आख्यायिका सर्वश्रुतच आहे. अशीच एक आख्यायिका भगवान परशुरामांच्या बाबतीतही सांगितली जाते. एकदा रेणुका माता पाणी आणण्यासाठी गंगा नदीवर गेल्या असता तिथं चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या प्रियतमेसमवेत जलक्रीडा करत होता. त्यामुळे रेणुका मातेचे मन विचलित झाले आणि याची कुणकुण ऋषी जमदग्नींना लागली. त्यामुळे क्रोधित होऊन ऋषी जमदग्नींनी आपल्या 5ही पुत्रांना रेणुका मातेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. परशुरामानं आपल्या वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून रेणुका मातेचा शिरच्छेद केला. नंतर परशुरामानं आपल्या मातेला जीवित करण्याचा वर पिता जमदग्नींकडे मागितला. जीवित झाल्यावर रेणुका देवींनी देहशुद्धीसाठी अग्निसेवन केलं. भगवान परशुराम हे महाभारतातील पितामह भीष्म, द्रोणाचार्य आणि राजा रुक्मी यांचे गुरु होते. दानशूर कर्णानं सुद्धा भगवान परशुरामांकडूनच ब्रह्मविद्या प्राप्त करून घेतली होती. समाजात सामान्यतः अशी समजूत आहे की परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, परंतु वास्तव काही वेगळंच आहे. भृगु क्षेत्र संशोधक आणि साहित्यिक शिवकुमार सिंह कौशिक यांच्या मते ज्या हैह्यवंशीय राजांशी त्यांनी युद्ध केलं त्यापैकी हैह्यवंशी राजा सहस्त्रार्जुन हे त्यांचे मामा होते, ज्यांच्याशी परशुरामांचे वडील जमदग्नी ऋषी यांचे अनेक मुद्द्यांवर मतभेद होते, ज्याची 2 प्रमुख कारणं होती. पहिली कामधेनू आणि दुसरी रेणुका. परशुरामांच्या काळात हैह्यवंशातील क्षत्रिय राजांनी अनन्वित अत्याचार केले होते. भार्गव आणि हैह्यवंशी यांच्यात जुनं वैर होतं. हैह्यवंशाचा राजा सहस्त्रबाहू अर्जुन भार्गव आश्रमातील ऋषींना आणि त्यांच्या स्त्रियांना त्रास देत असे. एकदा सहस्त्रबाहूच्या पुत्रांनी जमदग्नीच्या आश्रमातील कामधेनू पळवली आणि परशुरामाचा प्रतिशोध घेण्याच्या उद्देशानं परशुरामाच्या वडिलांची हत्या केली. परशुरामाची आई रेणुका तिच्या पतीच्या हत्येमुळे व्यथित होऊन त्यांच्या चितेत सती गेली. या भयानक घटनेनं परशुराम संतापले आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की मी हैह्य वंशातील सर्व क्षत्रियांचा नाश करीन. हैह्य राजवंशाच्या राज्याची राजधानी महिष्मती नगर होती, ज्याला आज महेश्वर म्हणतात. तर परशुराम आणि त्यांचे वंशज भदूच आणि गुजरातच्या अन्य भागात वास्तव्यास होते. आपल्या वडिलांच्या वधानंतर परशुरामांनी भार्गवांचं संघटन केलं आणि सरस्वती नदीच्या काठावर भूतेश्वर शिव आणि महर्षी अगस्त्य मुनींची तपश्चर्या केली आणि 41 अजिंक्य शस्त्र आणि दिव्य रथ मिळवले. शिवाकडून मिळालेल्या परशुला पवित्र केले. या प्रचंड तयारीनंतर परशुरामांनी भदूचहून भार्गव सैन्य घेऊन नर्मदेच्या काठावर असलेल्या महिष्मती नगराला वेढा दिला आणि ते जिंकून भस्म केलं. नगरात राहणाऱ्या सर्व हैह्य वंशाच्या लोकांनाही मारलं. पहिल्याच हल्ल्यात भगवान परशुरामांनी महिष्मतीचा राजा सहस्त्रबाहूचा वध केला आणि ऋषीमुनींना भयमुक्त केलं. शपथेनुसार भगवान परशुरामांनी हैह्य राजवंशातील लोकांशी युद्ध केलं. अत्याचारी हैह्यांचा निप्पात करून भगवान परशुरामांनी आपलं शस्त्र खाली ठेवलं आणि तपश्चर्येसाठी महेंद्रगिरीवर निघून गेले. परंतु काही वर्षांनी हैह्य क्षत्रियांनी त्यांना पुन्हा डिवचलं. त्यामुळं त्यांनी पुन्हा आपला परशु हातात घेतला आणि हैह्यांवर स्वारी केली. या घटना पुन्हा पुन्हा घडायला लागल्या. क्षत्रियांनी ऋषिकुळातील लोकांना त्रास द्यायचा आणि भगवान परशुरामांनी येऊन त्यांचा निप्पात करायचा, हे वारंवार घडायला लागले. असं 21 वेळा झालं. त्यांचे पहिले युद्ध हैह्य कुळापुरतेच मर्यादित होते, परंतु पुढे हैह्यांना साथ देणाऱ्या अंग, वंग, कलिंग, विदेह, काश्मीर, दरद, कुंती, शिबी, शूद्र, ताम्र, लिप्ती, पितिहोत्र, त्रिगर्त, मालव इत्यादी अनेक देशांच्या उन्मत्त राजांशी त्यांना नाईलाजानं युद्ध करावं लागलं आणि त्यांचा पूर्णपणे नाश केला.
तेव्हापासून हा गैरसमज पसरला की परशुरामांनी पृथ्वीवरून क्षत्रियांचा 21 वेळा नाश केला. मूलतः भगवान परशुराम हे शांतताप्रिय होते. शस्त्राचा आणि बळाचा वापर हा शांतता आणि सुव्यवस्थेसाठी व्हावा असा त्यांचा आग्रह होता. परंतु सत्तांध आणि मदांध अशा सत्ताधारी राजांकडून प्रजेवरील अन्याय चालूच होता. शांतता प्रस्थापित करण्यासाठी भगवान परशुरामांना वारंवार संघर्ष करावा लागला. भगवान परशुरामांनी प्रजेला क्षत्रिय राजांच्या अन्याय आणि त्रासातून मुक्त केलं. परंतु त्यांनी स्वतः कधीही राज्यपदाचा स्वीकार केला नाही किंवा तशी लालसाही ठेवली नाही. त्यांनी नेहमीच वैभवाचा त्याग केला. पूर्ण पृथ्वी पादाक्रांत करून जगज्जेता झाल्यानंतर भगवान परशुरामांनी अश्वमेध यज्ञ केला आणि त्या यज्ञात त्यांनी पृथ्वी कश्यप ऋषींना दान केली. पृथ्वीदान मिळूनही ऋषी कश्यपांना पृथ्वीवर राज्य करायची इच्छा झाली नाही. त्यांच्या मते राज्य करणे हा ऋषींचा धर्म नाही आणि केवळ धर्मानुरोधानं पृथ्वीचं पालन होऊ शकणार नाही. त्यासाठी दंडधारी क्षत्रियांचीच गरज आहे. म्हणून त्यांनी क्षत्रियांचा शोध सुरू केला आणि जे काही क्षत्रिय शिल्लक होते त्यांना राज्य करण्याविषयी विनंती केली आणि भगवान परशुरामांना पृथ्वी सोडून जाण्याचा आदेश दिला. तत्क्षणी भगवान परशुरामांनी सर्वस्वाचा त्याग केला. ऋषी कश्यपांची आज्ञा शिरसावंद्य मानून भगवान परशुराम महेंद्रगिरी पर्वतावर निघून गेले. नंतर कश्यप ऋषींनी जागोजागी क्षत्रिय कुलांची स्थापना केली आणि मूळची त्यांची राज्ये त्यांना देऊन टाकली. भगवान परशुरामांकडून आपण अन्याय अत्याचाराविरुद्ध लढायला शिकलो. सोबतच धैर्य, शौर्य, त्याग आणि विरक्ती याचीही शिकवण भगवान परशुरामांनी दिली. अशा या पुराण पुरुषाला शतशः प्रणाम. जय परशुराम, जय जय परशुराम.